नमस्कार मित्रांनो, माहिती शाहूमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. केंद्रातील सरकारने 2019 मध्ये देशभरातील शेतकऱ्यांसाठी PM किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जात आहेत. आत्तापर्यंत या योजनेच्या लाभार्थ्यांना 36,000 रुपये मिळाले आहेत. मात्र हे पैसे शेतकऱ्यांना एकाच वेळी मिळालेले नाहीत. 2,000 रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे या योजनेअंतर्गत पैसे दिले जातात. अशा तऱ्हेने आत्तापर्यंत एकूण 18 हप्त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 36,000 रुपयाचा निधी देण्यात आला आहे. दरम्यान आता या योजनेला 5 वर्षाहून अधिक कार्यकाल उलटला असल्याने आणि या योजनेची लोकप्रियता पाहता सरकार यामध्ये मोठा बदल करण्याची शक्यता आहे. येत्या अर्थसंकल्पात PM किसान सन्मान निधी योजनेसंदर्भात मोठी घोषणा होणार असल्याचे बोलले जात आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी शेतकरी प्रतिनिधी आणि कृषी क्षेत्रातील भागधारकांची बैठक घेतली. अर्थसंकल्पापूर्वी झालेल्या या बैठकीत या प्रतिनिधींनी अर्थमंत्र्यांना कृषी क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी अनेक महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. PM किसान सन्मान निधी योजनेबाबतही या प्रतिनिधींनी मोठी मागणी केली आहे. दीर्घ कालावधीसाठी स्वस्त दरात कर्ज उपलब्ध करून देणे, कृषी उत्पादनावरील कर कमी करणे आणि PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम दुप्पट करणे अशा मागण्या या प्रतिनिधींनी यावेळी उपस्थित केल्या. 2 तास चाललेल्या या बैठकीत कृषी क्षेत्राशी संबंधित आव्हाने सोडविण्याच्या उद्देशाने अनेक प्रस्तावांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रस्तावामध्ये आर्थिक दिलासा, बाजार सुधारणा आणि धोरणात्मक गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करण्याच्या प्रमुख मागण्यांचा समावेश होता. यामुळे आगामी काळात केंद्रातील सरकार PM किसान सन्मान निधी योजनेची रक्कम वाढवण्याबाबत विचार करण्याची शक्यता आहे. पुढल्या वर्षी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार असून या केंद्रीय अर्थसंकल्पात PM किसान योजनेची सध्याची 6,000 रुपयाची रक्कम 12,000 रुपये केली जाऊ शकते असा दावा होऊ लागला आहे. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारची नवनवीन माहिती बघण्यासाठी आपल्या माहिती सेवा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.